नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालंय. त्याचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी जोरदार चर्चा रंगली आहे. ती म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाचे अध्यक्ष जे आहेत त्या अध्यक्षांकडे एक पत्र दिलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी आपल्याकडची जी खाती आहेत, आता एकनाथ शिंदेकडे कोणती खाती आहे? सार्वजनिक बांधकाम खातं आहे, नगर विकास खातं आहे, बांधकाम पुनर्निर्माण खातं आहे. या तीनही खात्यांची जबाबदारी तीन वेगळ्या वेगळ्या मंत्र्यांवर दिली आहे आणि त्या देण्यासंदर्भातलं पत्र हे त्यांनी अध्यक्षांकडे दिलेलं आहे. आणि ते दिल्यानंतर एकूणच आपण बघतोय विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये या संदर्भातली जोरदार चर्चा रंगली आहे. नेमकं असं काय घडलं, का ते पत्र दिलं, का ही जबाबदारी त्यांनी इतर मंत्र्यांवर दिली आहे, ते आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. सुरुवात जी आहे ती राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली आणि त्यानंतर मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांचं जे अपघाती निधन झालं यावरचा शोकप्रस्ताव मांडला. हा शोकप्रस्ताव मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत भावुक झाले. तेव्हा ते असं म्हणाले की अजितदादांकडे मुख्यमंत्री होण्याची प्रचंड क्षमता होती. जर ते कधी मुख्यमंत्री झाले असते तर या राज्याचे सगळ्यात मोठे, सगळ्यात हुशार मुख्यमंत्री म्हणून ते गणले गेले असते. पण दुर्दैवानं ती संधी त्यांना मिळाली नाही आणि नियतीनं त्यांची ही संधी पूर्ण करायला हवी होती, पण ते दुर्दैवाने होऊ शकलं नाही. असं सांगत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत भावुक झाले. या सगळ्यानंतर आपल्याला माहिती आहे की यावेळचं अधिवेशन हे विरोधी जे काही सगळे नेते आहेत, विरोधी पक्षाचे जे सगळे नेते आहेत, ते सरकारला अनेक मुद्द्यांवर धारेवर धरणार आहेत. असं होत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडची जी खाती आहेत या खात्यांची जबाबदारी ही इतर तीन मंत्र्यांवर देऊन टाकली. आपल्याच पक्षातल्या इतर तीन मंत्र्यांकडे देऊन टाकली आणि ती देऊन टाकत आहोत. या संदर्भातलं जे पत्र आहे ते पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाच्या अध्यक्षांना दिलं. हे दिल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा त्याची चर्चा चालू होती की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पत्र का दिलं, नेमकं काय घडलंय असं, किंवा राज्याच्या राजकारणामध्ये काही घडतंय का, काही वेगळं घडतंय का, याची चर्चा सगळी सुरू झाली. पण आपल्या प्रेक्षकांना हे सांगायला पाहिजे की नेमकं काय घडलंय, म्हणूनच मी हा व्हिडिओ करतोय. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडच्या तीन महत्वाच्या खात्यांची जबाबदारी ही दादा भुसे, शंभूराज देसाई आणि उदय सामंत यांच्याकडे सोपवलेली आहे. याच्या मागचं कारण असं आहे की जेव्हा अधिवेशन सुरू असतं तेव्हा अधिवेशनामध्ये मुख्य जे सभागृह आहे, विधानसभेचं जे सभागृह आहे, तिथं देखील प्रश्न उत्तरांचे सेशन्स चालू असतात. त्याचबरोबर विधान परिषदेचं जे सभागृह आहे त्या विधान परिषदेच्या सभागृहामध्ये सुद्धा अधिवेशनाच्या काळामध्ये प्रश्न उत्तर चालू असतात आणि त्यामुळे विधान परिषदेचे जे सदस्य आहेत ते सुद्धा मग विरोधक तिथे प्रश्न उपस्थित करत असतात. अशा वेळेला दोन्ही सभागृह जर का ॲट ए टाइम चालू असतील, दोन्ही सभागृह एकाच वेळी जर चालू असतील आणि अशा वेळेला जर उपमुख्यमंत्री, आता कोणी असेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर का महत्वाच्या सभागृहामध्ये, विधानसभेच्या सभागृहामध्ये जर उत्तरं देत असतील किंवा ते त्यांचे मुद्दे मांडत असतील आणि अशाच वेळेला जर का विधान परिषदेमध्ये त्यांच्याच खात्याच्या संदर्भामध्ये जर का काही मुद्दे उपस्थित झाले तर त्यावेळेला तिथे उत्तर देण्यासाठी जर अनुपस्थित राहिलं तर मग त्याच्यातनं मग वेगळी पुन्हा चर्चा घडते. अशा पद्धतीने चर्चा होऊ नये आणि ती उत्तरं दिली जावीत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भातलं पत्र हे अध्यक्षांना दिलं. ती एक प्रोसिजर असते की दोन्ही सभागृहामध्ये ॲट ए टाइम आपण उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे मग ही जी तीन खाती आहेत, म्हणजे सार्वजनिक बांधकाम खातं जे आहे त्याची जबाबदारी ही दादा भुसेंकडे एकनाथ शिंदेंनी दिली. नगर विकास खात्याची जबाबदारी जी आहे ती उदय सामंतांकडे एकनाथ शिंदेंनी दिली आणि मग बांधकाम पुनर्निर्माण खातं जे आहे त्याची जबाबदारी शंभू
शंभूराज देसाईंकडे आपण देत आहोत अशा आशयाचं पत्र त्यांनी अध्यक्षांना दिलं. याच्यामुळे काय होतं तर दोन्ही सभागृहांमध्ये जर का प्रश्नोत्तर सुरू असतील एकाच वेळेला तर दुसऱ्या सभागृहामध्ये त्या खात्याची जबाबदारी स्वीकारलेले मंत्री उपस्थित राहून विरोधक जर का प्रश्न मांडत असतील तर त्या प्रश्नांना ते उत्तर देऊ शकतात. म्हणून अशा पद्धतीची आपल्या खात्याची जबाबदारी ही आपल्या दुसऱ्याच मंत्र्यांवर देता येऊ शकते अशी एक प्रोसिजर ही असते आणि तीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे. पण बाहेर प्रांगणामध्ये त्याचा सगळा गदारोळ झाला आणि चर्चा झडली. पण बातम्या जेव्हा आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो तेव्हा ती बातमी ही व्यवस्थित पोहोचवणं हे आपलं काम असतं आणि म्हणूनच हे अपडेट तुम्हाला मी द्यायला आलो आहे. कारण तुमच्या कानावर ही बातमी येऊ शकते की उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या तिन्ही पदांचा जो भार आहे तो इतर मंत्र्यांना दिला आणि त्याच्यातनं तुम्हाला वाटेल असं नेमकं काय घडलंय. तर ते जे काही घडलंय ते तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतोय. त्यामुळे वेगळं काही नाही. दोन सभागृह जेव्हा ॲट ए टाइम चालतात एकाच वेळी चालतात तेव्हा अशा पद्धतीने पत्र देऊन आपल्या खात्याची जबाबदारी दुसऱ्या मंत्र्यांवर देता येत असते. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.